सखळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगे तोचे एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरक्त जया नाही अपपर संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार धन्य जगे तोची एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची जाणीव शहाणीव ओझे सांडूनिया दुरी आपण वस्तिकर वर्त तसे संसारी धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन असनी शैली सदा हरीचे कीर्तन राम धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे म्हणा सगळेजण विठ्ठला 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 ते प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग विश्वसंत महान भगवत भक्त पैठण क्षेत्रामध्ये ज्यांचं वास्तव्य संतश्रेष्ठ एकनाथ महाराज त्यांचा असा पूर्णत्वाला गेलेल्या साधूची किंवा धन्यता देण्यायोग्य असणारे साधू जे आहेत त्यांची आचारसंहिता काय असते ती आचारसंहिता वर्णन करणारा अभंग चिंतनाकरिता म्हणून दाखवला विठ्ठल दुसरी गोष्ट अभंग नाथ महाराजांचा आहे या अभंगामध्ये नाथ महाराज ज्यांच्या निमित्ताने कीर्तन आहे ज्यांच्या निमित्ताने कीर्तने त्यांची जन्मापासनं तर शेवटपर्यंत जी वर्तणूक होती जी कार्यप्रणाली होती ती सगळी नाथ महाराजांनी अगोदरच्या अभंगामध्ये गुंफलेली आहे आणि निवडलेल्या अभंगावर काहीशा वेळपर्यंत वाणीच्या द्वारा स्पर्श करण्याच्या प्रथमता पूर्वी प्रारंभी अगोदर सगळ्यांना श्रुत ज्ञात माहिती आहे तरीसुद्धा मी सांगितलं पाहिजे आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे त्यातल्या त्यात गुरव समाजाकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ज्यांचे पोरं असतील ना त्यांना थोडं थांबवून घ्या का बेवारस आहेत घ्या घ्या ज्यांचे त्यांनी धरून बसा ज्यांचे ते सगळ्यात जास्त ज्याचे पोर आहेत ते सगळे शांत आहेत सचिन बुवाचे कमी वेळात एवढे पोरं म्हणजे धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे अर्ध्या तासपर्यंत मस्त शांत राहा तुम्ही सगळेजण वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूजनीय आळंदी क्षेत्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी राहावी याच्याकरता ज्या 4-5 लोकांचा अट्टास होता त्यातला एक आधारस्तंभ म्हणजे मारुती महाराज गुरव होय आणि त्या मारुती महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव काल निमित्ताने विशेषतः फिरता नारळी कार्यक्रम आहे गुरव समाजाने त्या महात्म्यांच्या ऋणातनं मुक्त होण्याकरिता हा जो फिरता कार्यक्रम आहे त्या फिरत्या कार्यक्रमातलं मला वाटतं मागे काही दिवसापूर्वी हा कार्यक्रम खाकुर्डीला झाला होता अन्य ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची ह्या वर्षाची जबाबदारी आमचे रावळगावकर सर्व सोनवणे परिवार त्यांनी ही जबाबदारी उचलली पुढच्या वर्षाच्या नारळाचा जो जबाबदारीचा प्रकार आहे तो पण मला वाटतं आहिरे परिवार मालेगावकरांनी स्वीकारलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा मी मारुती महाराजांचं चरित्र पण सांगणार आहे या कार्यक्रम व्हावा ही संकल्पना कोणत्या महात्म्यांची होती ते पण सांगणार आहे थोडंसं अभंग बी सांगणार आहे थोडंसा 2-4 पुड्या पण सांगणार आहे कळतं ना काय काय म्हणतो मी हां आणि ते बी सांगणार आहे
जाता जाता या अभंगामध्ये ज्यांनी ज्यांनी मारुती महाराजांचं चरित्र वाचलं असेल त्यांचं अभंग ध्यानात येईल. त्यांना म्हणा कीर्तनाची वेळ तशी संपलीच आहे. 2-5 मिनिटं मला बोल. बाबा जाऊ नका तुम्ही. गुरुजी वैकुंठवासी प्रातस्मरणीय मारुती बाबा गुरवांचं जन्मगाव आळंदी. ऐका सगळेजण ऐका. का ऐका त्याच्याकरता उभी म्हणणार होतो पण मी वेळ देऊन राहिलो नी. हरपले आपण पे पहावे संता ते पाहता गुसावे म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. त्याच्याकरता चरित्र सांगतोय. पुन्हा का चरित्र सांगतोय? तेही प्राणा परवते मज आवडते निवृत्ते जे भक्त चरित्रा ते प्रशंसती. त्याच्याकरता ते चरित्र सांगतो. इतका वेळ गेला ना. सत्कारामध्ये 1.5 तास गेला, दिंडीमध्ये 2-3 तास गेले ना. अर्धा तास फक्त मला वेळ द्या तुम्ही. याचं कारण असं आहे मला तुमच्याकरता कीर्तन करावं लागणारे, आमच्या सगळ्या गुणीजन गायक महात्म्यांकरता कीर्तन करावं लागणारे, पूजने वैकुंठवासी भाऊरावजी महाराजांकरता कीर्तन करावं लागणारे आणि ज्यांची पुण्यतिथी करतोय ना त्यांचं समाधान व्हावं असं कीर्तन करावं लागणारे. आळंदी क्षेत्रामध्ये त्यांचा जन्म झाला. मला वाटतं ज्या कुटुंबामध्ये गुरवबाबांचा जन्म झाला त्या कुटुंबाचं नाव होतं पूजनीय विठोबा सखाराम गुरव. आणि महाराजांच्या वडिलांचं नाव हे होतं गुरवबाबांच्या आणि आईचं नाव होतं रंगूबाई. गुरवबाबांना तशा 2 आया. एका आईचं नाव रंगूबाई आणि एका आईचं नाव अक्काबाई असं त्यांचं नाव होतं. रंगूबाईंचं माहेर एका महात्म्याचं गाव होतं. मला वाटतं ते महात्मे दुसरे तिसरे कोणीच नाही. ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर महाराज ज्ञानेश्वर माऊली असं भजन केलं की ज्ञानोबारांची समाधी डोलायची. ते हैबतराव बाबांचं गाव आरफळ. लहानपणीच मारुती महाराजांचा विवाह झाला. मारुती महाराजांना 2 बहिणी होत्या आणि अजून एक भाऊ होते. 1 नंबर मारुती महाराज, नंबर 2 बाबुराव महाराज. आणि बहिणी होत्या मला वाटतं मथुराबाई आणि काशीबाई. लहानपणापासून ते ज्ञानोबारांच्या मंदिरामध्ये थांबायचे. पहाटेला काकडा, रात्रीचं भजन, हैबतराव बाबांचं सगळं ते श्रवण करीत असायचे. विरक्ती अंतकरणामध्ये जन्माला आल्यामुळे लहानपणीच त्यांनी प्रसादे परिवाराकडे योग वाशिष्ठ ग्रंथाचं अध्ययन केलं. इतकं बारीक चरित्र सांगेल मी. नंतर त्यांनी पंचदशी, विचारसागर, वृत्तीप्रभाकर, शंकरानंदी अन्य ग्रंथांचं अध्ययन केलं. कालांतरात कीर्तन भजन करू लागले. विशेषतः त्यांच्या जीवनामध्ये लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी हे जे अध्ययन केलं ते अध्ययन असं तसं अध्ययन नाही, माधुकरी मागून अध्ययन केलं. नीट ऐका जरा. आणि माधुकरी मागत असताना भीक वेगळी आणि माधुकरी वेगळी हे विसरू नका. भीक वेगळी, माधुकरी वेगळी. जसं मला वाटतं भिकारी वेगळा आणि याचक वेगळा असा फरक आहे. मी सांगत बसत नाही आता. माधुकरी देण्याची पद्धत अशी आजही आळंदीला सर्वसामान्य लोकांना आकलन होणार नाही. बुद्धिहीन लोकांना वाटतं ही भीकच आहे. मी पण माधुकरी मागितलेली आहे. एक गोष्ट सांगेल अजून. सचिन महाराज सगळे महात्मे मंडळी माधुकरी मागून कुणाचे तरी धोत्र धुवून कुठेतरी थंड पाण्याने आंघोळ करून आणि कुणाचे तरी पाय दाबून जे ज्ञान प्राप्त केलेलं असतं त्या ज्ञानाची धार एक वेगळी राहते, स्वतंत्र राहते. आयत्या पिठावर रेघा ओढणं वेगळं असतं. ते माधुकरी मागायची. आजही आळंदी परिसरामध्ये या सगळ्या आमच्या महात्म्यांना माहिती आहे माधुकरी मागितली जाते. बापो, माधुकरी मागायला जे आळंदीतले विद्यार्थी गेले, ज्या घरी गेले, आवाज द्यायचा,
भिक्षांदी असा आवाज दिला की घरातले लोक माधुकरी देतात, एक भाकर देतात, असंच आहे ना बाबा, भाजी देतात. आणि घरातले वयोवृद्ध माणसं जरी असले पण माधुकरी घ्यायला येणाऱ्या त्या विद्यार्थ्यांचा ते पाया पडतात. हे विसरू नका, पाया पडतात. का बरं पाया पडतात? सहज एकाने विचारलं असावं, हे तुमच्यापेक्षा फार लहान आहेत, यांच्या तुम्ही का पाया पडावं? पाया पडण्याचा हेतू ते सांगतात. पाया पडण्याचा हेतू ते सांगतात, अरे आमच्या पूर्वजांनी मूर्खपणा केला, तो मूर्खपणा आमच्याकडून व्हायला नको. काय मूर्खपणा केला? ज्ञानोबा, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका ही भावंड जेव्हा माधुकरी मागायला यायचे, आमच्या पूर्वजांनी मूर्खपणा केला, त्यांना माधुकरी दिली नाही, उलट शेण माती कालवलं त्यांच्या माधुकरीमध्ये. तो मूर्खपणा आमच्या अंगी येऊ नये म्हणून आम्ही पाया पडतो. आणि न जाणू यांच्या निमित्ताने आमच्या घरी ज्ञानोबा तुकोबा येऊ शकतात म्हणून आम्ही पाया पडतो. काय अंतकरण असेल त्यांना. तसं तर आजही कीर्तनकाराच्या पाया लोक पडतात. बोलू दे मला थोडंसं. वास्तविक हार टाकला की कीर्तनकाराच्या पाया पडतात. पाया पडत असताना कीर्तनकार फार लहान राहतो. पाया पडणारे म्हणतात, बाळ तू आमच्या नातवासारखा, तरी आम्ही तुझ्या पाया पडतो. का पाया पडतो? याची कारण आहेत. म्हणे काय कारण आहेत? मुखाने बोलत नाही आम्ही, पण आमचं हृदय बोलतं रे. म्हणे काय? तुझ्या पाया पडतो याचं कारण आम्ही तुझ्या ज्ञानोबा तुकोबा पाहतो म्हणून पाया पडतो. पहिला अर्थ असा आहे. आणि दुसरा अर्थ आहे, तुझ्या का बरं पाया पडतो आम्ही? म्हणे का बरं? अरे वारकरी संप्रदायाची धुरा तुझ्या खांद्यावर आहे, जबाबदार संप्रदायाला आता तू आहे. म्हणे मग तुझ्या पाया पडतो, फक्त तुझा पाय वाकडा पडू देऊ नको. तर मला काय म्हणायचं, आजही माधुकरी मागायचे गुरव बाबा. आणि त्यात विशेष ऐका, आता कानात राहू द्या हे शब्द. या भागामध्ये एक आचेगावकर हरिबाबा होऊन गेले. कोणाला माहिती असेल, तुम्ही पाहिलं असेल. आचेगावकर हरिबाबांच्या कीर्तनात मी चाल म्हटले, तसा भाग्यवान पुतळा आहे मी. धुंडा महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचो, खंदारकर महाराजांच्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचो, भाऊंच्या कीर्तनामध्ये चाल म्हणायचो, एकनाथ महाराज देवळकरांच्या कीर्तनात चाल म्हणायचो. खूप लोकांना मी चाल म्हणतो. ऐकलं? आचेगावकर हरिबाबा म्हणायचे, पोराओ जाता जाता सांगून जातो, मरेपर्यंत तुमच्या कानात राहू द्या, असं म्हणायचे ते. तो शब्द मी आता पुनरावृत्ती केली, कारण आता मीच तरी किती दिवस राहणार आहे. तुम्ही तर गणपतीच टाकेले मा करता बुवा, म्हणजे असं जात नाही, याला काय करायचं. ऐका, माधुकरी मागायला सुरुवात केली गुरुबाबांनी. ऐका, दुसऱ्या घरापासून नाही, हे कानात राहू द्या. स्वतःच्या अंगणात उभे राहिले, स्वतःच्या अंगणात उभे राहिले. आणि नवीनच लग्न झालेलं होतं. आपल्या बायकोला आवाज दिला, भिक्षांदी. काय अंतकरण असेल, काय अंतकरण असेल आपल्या स्वतःच्या बायको. म्हणून तर पुण्यतिथी करतो ना. आपले पोरं आपलं सराज करत नाही. आपली लाई किती आहे ना, ते सांगणारे धन्यजगी, ते सांगणारे आता पुढे. आणि त्या मारुती बाबांच्या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम भागाभागात व्हावा, प्रत्येक घरात मारुती बाबा जावेत, ही संकल्पना ज्यांची होती, पूजनीय गुरुदेव वैकुंठवासी भाऊरावजी महाराज रावळगावकर यांची संकल्पना होती. खरं तर माझं असं पण म्हणते वासुदेव महाराज, चांगला संकल्प असला ना, अरे तो प्रारंभी लहान असू द्या, पण तो महान झाल्याविना राहत नाही. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे सत्य संकल्पाचा. आणि तो संकल्प अतिशय सुंदर. मगाशी दिंडी पाहिली आम्ही. मी दिंडीमध्ये आलो नाही, मी म्हणतं बीसी जास्त असेल, बाजूला थांबलो मी. पण दिंडीचं स्वरूप पाहिलं आम्ही सगळ्यांनी. आपा बरोबर आहे ना, अतिशय सुंदर दिंडी, फटाके बिटाके एकदम जबरदस्त दिंडी. इथे आल्याच्या नंतर सगळा वाजा गाजा पहिला, आनंद वाटला. पुण्यतिथी का होते आणि कुणाची होते, चला कीर्तनाकडे. का सचिन बाबा, जीवनामध्ये दोन मौल्यवान गोष्टी असल्या पाहिजे. काय? पहिली गोष्ट अलौकिकता असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट अनन्यता असली पाहिजे. निघालो बरं अगारकर. पहिली गोष्ट अलौकिकता असली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट अनन्यता असली पाहिजे. संतत्व अंगी येण्याकरता या दोन गोष्टींची गरज आहे. अलौकिकता कशाला म्हणतात आणि अनन्यता कशाला म्हणतात तेही सांगतो. अलौकिकता शब्दाचा अर्थ गुरुदेव लक्ष्मण तात्यांच्या मुखातनं मी जो ऐकला तो सांगतो. अलौकिक याला म्हणतात, लौकिक समाजाला जे कळत नाही त्याला अलौकिक असे म्हणतात. पंचमाभूताची सत्ता
ज्याच्यावर येत नाही त्याला अलौकिक असे म्हणतात, आणि काळ ज्याच्याकडे वाईट नजरेने पाहते त्याला अलौकिक असे म्हणतात. मला तुम्ही एकच तास दिला आहे, तुमच्या देण्यावर नाही मी, बरोबर आहे ना? पंचमहाभूताची सत्ता ज्याच्यावरून त्याला अलौकिक म्हणतात, काळाची सत्ता ज्याच्यावरून त्याला अलौकिक म्हणतात, आणि लौकिक समाजाला जे कळत नाही त्याला अलौकिक असे म्हणतात. मग अलौकिक या विश्वामध्ये काय काय आहे? तात्या म्हणायचे 3 गोष्टी अलौकिक आहेत. काय? देव अलौकिक आहे, देवाचं नाव अलौकिक आहे, आणि संत अलौकिक आहे. देव कसा अलौकिक आहे? सर्वसामान्य लोकांना देव कळतच नाही म्हणजे तो अलौकिक आहे. जर सर्वसामान्य लोकांना देव कळला असता, ज्या प्रसंगी श्री तुकाराम महाराजांनी टोपलीमध्ये घेतला आणि गावोगावी निघाले आणि घ्या देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, म्हणण्याच्या बाबतीत तयारीत आहे, पण काय करू आता? सर्वसामान्य लोकांना देव कळत नाही, अलौकिक आहे तो, लौकिक समाजाला कळत नाही. महाराज म्हणे घ्या ना रे, लोक म्हणे नको, असंच आहे ना, लोक नको. महाराज म्हणे का बरं नको म्हणतात? ते म्हणे घेतला असता तुमचा देव, पण ठेवायची जागा काय आमची मोकळी नाही, साठवणीचे रुंदले जागे. मग महाराज म्हणे यांची जागा पॅक झाली भरून, यांनी काय भरलंय? अरा विकार सगळे भरलेत म्हणे, आणि मी जो माल देतो तो अलौकिक माल आहे म्हणे. हरा तरी हे घेत नाही. मग हा ते तिथे झालं ते, मी म्हणतोय. करतो पुढे तेजी. तरी महाराज म्हणे हे लोक देव का घेत नाही? मग तुकाराम महाराजांचं एक सूत्र आहे, मिलिंद बाबा सगळे महात्मे ऐका. काय सूत्र आहे? महाराज म्हणे हा देव हे लोक घेतील, यांच्याकडे कमी किमतीचा माल आहे, माझा अलौकिक माल आहे, पण हे केव्हा घेतील? आपण काहीतरी पुढे एक प्रयोग राबवला पाहिजे. महाराज म्हणतात त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो. 1995-96 साली 95 असेल, आर्वीला माझं कीर्तन होतं. आर्वीला लोटन महाराजांच्या गावाला कीर्तन होतं. रात्री कीर्तन झालं आणि सकाळी काल्याचं कीर्तन लळिंगला होतं. लळिंग म्हणजे त्याच रस्त्याला पुढे. मग सकाळी एका रिक्षावर बसलो आणि लळिंगकडे जात असताना धुळे जिल्ह्यामध्ये दुधाचा व्यवसाय जबरदस्त आहे. आमच्या पुढे काय झालं, त्या लळिंग घाटामध्ये सचिन महाराज पेट्रोलचं टँकर काणी झालेलं होतं, मोकळं नाही. कळतं ना तुम्हाला कीर्तन? आता भरलेलं टँकर असं काणी झालं होतं आणि भडभड चारीने असं पेट्रोल वाहत होतं. आम्ही ते पेट्रोल पाहिलं, रिक्षामध्ये होतो मी. तेवढ्यात काय झालं, आर्वीचा मागून एक कॅनी लटकून मोटरसायकलवाला तिथे आला आणि त्याने ते पेट्रोल पाहिलं. काय केलं असेल त्यांनी? काय केलं असेल सांगा ना, अनुभव आले अंगा. त्यांनी तेच केलं. का? फुकटचं होतं आणि जास्त किमतीचं होतं. महाराज म्हणे यांच्याकडे कमी किमतीचं आहे, मी जास्त किमतीचा देतो. जर फुकट दिला तर कदाचित घेऊ शकतात, न लगे रुका बोल काही तरी लोक घेईना, अलौकिक आहे म्हणून. कळलं? बरं, अलौकिक पुन्हा कसं आहे? काळाची सत्ता नाही. देवावर काळाची सत्ता आहे का? उलट भगवान परमात्म्याकडे राबणारा तो गडी आहे. म्या बोलिले वेदू दोले, म्या चाललेला सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हलवले जगाते जायता, म्याची नेहमीला साता काळू ग्राशित से होता. अलौकिक आहे. चला पुढे. आणि पंचमहाभूताची देवावर सत्ता नाही. या पंचमहाभूतांपेक्षा सगळ्यात मोठं भूत आहे, त्याचं नाव आहे आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाश मोठं तत्व आहे. ते आकाश मोठं तत्व देवावर सत्ता गाजवत नाही. ज्ञानोबा वर्णन करतात. एकदा आकाशाला असं वाटलं की आपण लपाछपी खेळू. कोणाला वाटलं? आकाशाला असं वाटलं की आपण लपाछपी खेळू. मग आकाश लपायला लागलं. मला सांगा तुम्ही, आकाश
जिथे आकाशाला लपायचं ती वस्तू लहान पाहिजे का छोटी पाहिजे? इकडे पाहिजे मी, थांबा. काय आहे, काय गोष्टी फास्ट कळल्या पाहिजे. आपा फास्ट नाही कळल्या की मोठा घोळ होतो. बरोबर आहे ना? सांगतो ना काय झालं. एक असा जाड पोऱ्या तिकून आला, असा जाड. इकून एक असा बारीक चालला होता. त्या बारक्याने जाड्याकडे पाहिलं, जोर जोर हसायला लागला. त्या जाड्याला राग आला. तो म्हणे मला कोण असं अशी टाकली. तिने टाकली ना तरी तू पोरी हसे. पुन्हा टाकली. तो म्हणे बस कर, आता नको मारू. म्हणे का बरं? मी काय बी बोलून जाईल बरं. तो जाड्या म्हणे काय बोलशील रे? म्हणे वाय तुझा बाप मरून जाईल म्हणे. ही बारके बोललो. महाराज संध्याकाळी खरंच त्याचा बाप मरून गेला. याची जीभच काळी ना, याचा बाप मेल्या. हा ना हा ना हा ना हा ना. हे या बारक्याच्या आईला कळलं की हा पोरगा असं बोलला तर त्याचा बाप मरून गेला. आईला असा रागाला आईने 2-3 टाकल्या. म्हणे नालाय का, तू बोलला नसता तर त्याचा बाप मेला असता का? 2-3 टाकल्या आईने. तो आईला म्हणे बस कर, आता नको मारू. म्हणे का बरं? मी काही बोलेल बरं. काय बोलशील? म्हणे वाय तुझा बाप मरून जाईल म्हणे. रात्री 1:30 वाजता फोनच आला, तिचा बाप मरून गेला. बरं पुसना. त्याच्या बापाला रागाला. बाप म्हणे नालाय का, काल बोलला त्याचा बाप मेला, रात्री मेला, हिचा बाप मोला. बापाने 2 टाकल्या. तो बापाला म्हणे आता नका मारा, काय बोल पडसून. काय बोलशील रे? हा माझा बाप मरून जाईल म्हणे. आणि संध्याकाळी शेजार आज फार सांगतो आता. बरंच कळलं पाहिजे. गुरुजी शाळेमध्ये गेले बरं का. गुरुजी एका पोराला विचारलं उभा राय, उशिरा आला म्हणे शाळेमध्ये. सर काम होतं घरी. उभा राय. बोला सर. 15 फळांचे नावं सांग. 15 फळांचे नावं. तो म्हणे सांगतो. आंबा, सफरचंद, चिक्कू. किती झाले? इकडे पहा. बोल पुढे. 1 डझन केळं. बुद्धी असे म्हणतात. बुद्धी. हे फार काय सांगेल मी. पोरे आवरा हो. काय काय होईल? ऐकायला येत नाही. लाऊड स्पीकर वाला. अलौकिकपणा जाऊ दे आपल्याकडे. पहा जाऊ दे जाऊ दे. आज जाऊ द्या ना. आपल्या गावचे आहेत ना. देव अलौकिक आहे. जाऊ द्या जाऊ द्या. देवाचं नाव अलौकिक आहे आणि संत अलौकिक आहेत. ऐका आपल्याकडे आपलं चिंतन महत्वाचं आहे. त्यांच्याकरता सांगतो. संत अलौकिक का अलौकिक आहेत? अरे समाजामध्ये जी विषमता आहे ती संतांनी कधीच संपून टाकली. ती विषमता काय संपवली त्याच्याकरता अभंगाचं पहिलं चरण. दुःख समान सकळ ज्ञानाचा
वा आपा, वा रे वा. साधू म्हटला की त्याच्या जीवनामध्ये सुख वजा जीवन दुःखी असतं. ज्या साधूला समाजाने दुःख दिलं नाही समजावं त्या साधूची प्रतिमा अजून मलिन आहे. परमार्थ करीत असताना जर तुमच्यावर काही दुःखाचा आघात कोसळलाच नाही की समजावं तुमचं देवामध्ये अंतर अजून बरंच मोठं आहे. आपल्यावर परमार्थ करीत असताना दुःख यायला लागले की समजावं देवाचं आपला अंतर आता कमी होत आहे. हे त्याचं उत्तर आहे. साधू म्हटला की समाज त्याला त्रास देतोच. ही परंपरा आहे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रामध्ये जेवढे साधू झाले ना भाऊ तेवढ्याला लोकांनी त्रास दिला. असं एखादं तरी उदाहरण मला सांगा, ज्ञानोबा तुकोबा कोणत्याही साधूचं सांगा त्याला समाजाने त्रास दिला. अजून एक बाजू सांगेल वासुदेवजी महाराज. खरा साधू असला की त्याला दुःख आहे, खोट्यारड्याला दुःख नसतं. हे पण लिहून ठेवा. लक्ष्मण तात्यांसारखे महात्मे या भागात झाले भाऊ. वारकरी संप्रदायातनं शिकून आलेले या भागातले नाशिक जिल्ह्यातले सगळ्यात पहिले विद्यार्थी असतील तर भाऊरावजी महाराज आहेत. हे पण मला माहिती आहे. या लोकांना त्रास दिला नाही का? गल्लीपासनं तर दिल्लीपर्यंत लोकांनी त्रासच दिला. आणि मला अजून असं पुढे म्हणायचं, त्रास देणारे दुसरे नसतात, आपलेच त्रास देतात. हे दुःख आहे मला. आपले त्रास देतात, आपल्यांनीच त्रास दिला, आपले बेकारच राहतात असं माझं मत आहे. मी याच्याकरता फाशे पारद्याचं उदाहरण सांगत राहतो. मला आता वेळ नाही सांगायला, तुर्त आपण संपून टाकतो 2-3 मिनिटात. जरी दुःख आलं त्यांच्यावर पण सुख जेवढे आनंदाने ते स्वीकारतात ना भाऊ तेवढं दुःख पण ते आनंदाने स्वीकारतात. याच्याकरता भगवद्गीतेमध्ये असं प्रमाणे समदुःखे समे कृत्वा सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभऊ जया जयू. किंवा भगवद्गीतेतला दुसरा श्लोक असं म्हणेल, अशोचाननवशोचस्त्वं प्रज्ञावादंश भाषसे गतासुन गतासुंच नानुशोचंती पंडित. पूर्णत्वाला गेलेला जो समदृष्टीचा साधू आहे तो सुख दुःख सगळे सारखेच मानतो. सुख दुःख समान समान. नुसतं सुखदुःख समान तर दुसरा कार्यक्रम असेल सखळ जीवांचा कृपाळ. सगळ्या जीवांमध्ये ते सारखं पाहतात का? अरे सगळ्या जीवांकडे त्यांची सारखी दृष्टी असते. त्यांना माहिती आहे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी शुनीचैव शोपाकच पंडित समदर्शिना किंवा सर्वभूती पाहे कवासुदेव आहे हरी सर्वभूती पाहे. कवासुदेव सर्वभूती पाहे. कवासुदेव ठिकाणी ईश्वर भाव त्यांचा जागा राहतो. मला वाटतं गीतेमध्ये असे कितीतरी प्रमाण सापडतील. जे जे भेटे भूत ते सगळ्यांच्या ओळीत पाठ झालं. सगळ्या ठिकाणी भगवत भाव त्यांचा जागृत असल्यामुळे सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध संत तिथे विवेक असणे की जे ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संतया बजावे. ज्ञानाचा उद्बोध कळलं ना? ज्ञानाचा उद्बोध तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न सेवा उपदेश संचित ज्ञानम. ज्ञानाचा उद्बोध आणि निस्तं ज्ञान नाही, निस्तं ज्ञान नाही म्हणे मग भक्तीचं ज्ञान आहे. भक्ती वजा ज्ञान असेल तर त्या ज्ञानाला फारशी किंमत नाही. आणि ज्ञानाविना भक्ती असेल तर कदाचित ती आंधळी ठरू शकते. म्हणून ज्ञानाचा उद्बोध आणि भक्ती प्रेमाचा कळ. भक्ती आहे, प्रेम आहे, ज्ञान आहे, समदृष्टीपण आहे, सगळ्या जीवनावर कृपा करणार आहेत आणि सुख दुःखान समान आहे. मग त्यांना धन्यता का देऊ? धन्य जगताची हरी रंगनाचे. धन्य जगताची धन्य जगतो
सगळं बरोबर, फक्त वेळ कमी. आता अर्ध्याने त्या लोकांचं लक्ष कीर्तनाकडे नाही, शेगडी बंद झाली म्हणे. आता धन्यता देतात. 600-700 अभंग प्रमाण सापडतील धन्य धन्य पदाबद्दल. कमी दिवसात, कमी कालखंडात, कमी वयात, कमी वेळेत जे चांगलं काम केलं जातं त्याला धन्यता असे देतात, धन्यता म्हणतात. तो ह्या जगामध्ये धन्य म्हणे. धन्य जगे तोचे एक म्हणे कोण? हरिरंगी नाचे. फक्त हरिरंगामध्ये नाचतो म्हणून धन्यता नाही म्हणे. मग अरे ज्या एका एका विषयामध्ये एक एक प्राणी अडकून गेला, पण सगळे विषय ज्यांनी जिंकले, विषय जिनोनी राजे झाले, ज्ञानवर्णन करतात म्हणून त्यांना धन्यता. याच्याकरता तिसरं चरण विषय विरक्त जया नाही शास्त्रामध्ये पंचवेश सांगितले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, एका एका विषयामध्ये एक एक प्राणी अडकून गेला, पण हे विषयांवर यांनी पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. विषय त्यागत असताना साधकाला किती दुःख होतं ते पण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. अनेक दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ते दुःख सहन करून विषयांवर विजय मिळवतात. एका एका विषयामध्ये एक एक स्पर्श विषयामध्ये हत्ती अडकून गेला, नाद विषयामध्ये हरिण अडकून गेला, तेज विषयामध्ये पतंग अडकून गेले. हे सगळे विषयामध्ये अडकून गेले भाऊ. हरण पकडत असताना ते व्याध लोक हरणाला असा बाण मारतात. बाण मारण्याच्या अगोदर मला वाटतं हरण आपल्या कक्षात येऊ याच्याकरता अगोदर एक वाद्य वाजवलं जातं. काय त्या वाद्याचं नाव? वाद्याचं नाव काय? साप पकडण्याकरता कोणतं वाद्य असतं? सापा करता रे पुंगी, बिन नाही पुंगी. आणि हरण पकडण्याकरता बिन नावाचं वाद्य आहे. ते बिन नावाचा वाद्याचा आवाज हरणाच्या कानावर आला की ते थांबतो. ते थांबलं की व्याध त्याला बाण मारतो. बाण मारल्यावर सुद्धा ते हरिण पळत नाही. उलट त्या व्याधाला ते म्हणतंय, क्या देखते पारदी पुरा लगाए घाव, जब तक शरीर में है प्राण तब तक बिन बजाव. ते अडकून गेलं. या सगळ्या विषयांवर ज्यांनी विजय मिळवला, विषय विरक्त, विषयापासून विरक्तपणा नाही, अपपर, हा माझा आहे, हा परका, तो भावनी, आपली आपली मालिका नाही, असा भाव ज्यांच्या जीवनात नाही, अपपर भाव, माझं आणि हे तुझं हे ज्यांनी संपून टाकले, ममत्व गेले, अपपर भाव नाही, अपपर. संतुष्ट सर्वदा, अखंड सदा संतुष्ट राहतात. एवढ्यावर थांबू नका म्हणे. मग त्यांनी ज्या ज्ञानाच्या जोरावर मुक्ती मिळते, नतुमुंडनेनं ज्ञानेविना मोक्ष, ज्ञानात येऊ तू कैवल्यम, ज्या ज्ञानानेच ज्ञानेविने एके उपाय करशी चितके ती गुंपे आदी के रुखे, ज्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो ते ज्ञान सुद्धा त्यांनी अज्ञानासह आपल्या अंतःकरणात काढून टाकलं भाऊ.
असे गायक मिळत नाही हो. पण एका दिवसाकरता एवढे गायक आपल्याला लाभले ही भाऊराव महाराजांची पुण्य आहे. त्यांच्या जीवनातला त्याग काम कोणीतरी त्याग केला की ते आता कामात येतं भाऊ. आणि ती परंपरा सांभाळणारे आमचे अण्णा आहेत. जशी तशी परफेक्ट परंपरा सांभाळत आहेत. हे त्यांचं मार्गदर्शन राहिलं ना हा कार्यक्रम फार मोठा पुढे होणार आहे, फार मोठा होईल. एकच कार्यक्रम होता आपल्या भागामध्ये फिरत्या नारळाचा, त्याच्यानंतर हाच कार्यक्रम आहे. मला अजून बोलायचं थोडंसं, हे लवकर विठोबर करून टाकतो पटपट. ज्ञानाविना मोक्ष प्राप्त होत नाही, पण ते ज्ञानसुद्धा त्यांनी काढून टाकलं, जाणीव काढून टाकली, नेणीव काढून टाकली. जाणीव नेणीव ओजे सांडोण्या दुरी आपण वस्तीकर वर्त तसे संसारी. आणि याच्यावर थांबू नका. पुन्हा काय करतात ते, एका जनार्दन नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. आणि हे सगळे कार्यक्रम ज्याच्या जीवनात असले त्याला धन्य म्हणतात. धन्य जगी तोच एक. कळतं का तुम्हाला काय म्हणतो? धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. दोंडायचा हे राहू दे, काय अडचण नाही. आता पेटलो. वारकरी संप्रदायासारखा पवित्र संप्रदाय पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही. इतर पंथ आणि वारकरी संप्रदाय याच्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? इतर पंथ फक्त स्वतःला चांगलं म्हणतात, वारकरी संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो. फरक कळा ना तुम्हाला? का वारकरी संप्रदाय सगळ्यांना चांगलं म्हणतो? याचं कारण असं आहे बाबा, कोणताच बाप मुलांना नाव ठेवत नाही. तुम्ही मानाने तर नका माना, वारकरी संप्रदाय सगळ्यांचा तुम्ही मानलंच पाहिजे असं काय नाही. माऊली एक पोरगा उभा राहिला, तो त्याच्या बापाला म्हणे पप्पा मी तुम्हाला बाप मानत नाही, तरी पोरी बाप हसायला लागला. तो पोरगा म्हणे मी तुम्हाला बाप मानत, तरी तुम्ही का बरं असता? तो बाप म्हणे तू मान नाही तो नको मान, मला माहिती आहे ना. अजून एक पोल पुढे टाकू ना ना. तो बाप त्या पोऱ्याला म्हणे मला नको बाप म्हणू, पण कोणले बी नको म्हणू. मग संप्रदाय हा बाप आहे भाऊ. आणि या संप्रदायात असे गलिच्छ प्रकार व्हायला नको. मला हे म्हणा, असले गलिच्छ प्रकार व्हायला नको. हे पण ध्यानात ठेवा. तुमच्यामुळे संप्रदाय की संप्रदायामुळे तुम्ही. बरोबर बोलतो ना मी? हे कोणाचं नाव न घेताना पण बोलत राहतो. तुमच्यामुळे संप्रदाय की संप्रदायामुळे तुम्ही. मारुती महाराजांचे आपण सगळे मिळून पुण्यतिथी करतो का? त्यांनी संप्रदाय करता त्याग केला होता म्हणून ना. काय झालं? अजय महाराज विडभर करतो आणि संपून टाकतो. लोक जे आपल्या पाया पडतात ना, आपण संप्रदायात म्हणून. लोक जे आपलं सण करतात ना, संप्रदायामुळे सण करतात. युवराज मौली नाही तर काय कोण सण करत नाही. गौतम बुद्ध समाजामध्ये वावरत असताना त्यांच्या साधनेत राहायचे. पण जेव्हा लोक जास्त गर्दी करायला लागले, साधनेमध्ये बाधा येऊ लागली, ते म्हणतात एकांताचा वास असला पाहिजे. लोकांतामध्ये आता परमार्थ साधना होणार नाही. मग ते प्रवासाला लागले. पण पायाला काहीतरी पायाला जखम झाल्यामुळे त्यांना चालणं अशक्य होतं. तत्प्रसंगी काही वाहन सुविधा नव्हती. मग एका गाढवाला जवळ केलं. कुणाला? गाढवावर गौतम बुद्ध बसले आणि प्रवासाला लागले. एका गावातनं जात असताना ते गाढव जेव्हा त्या गावातनं गौतम बुद्धांना पाठीवर घेऊन निघालं, लोकांनी त्या गौतम बुद्धांकडे पाहिलं आणि सगळ्या लोकांनी हात जोडले. याचं कारण असं आहे भाऊ, वाऱ्या हाती माप चाले कीर्तिमुख. खरं आपण तोच घेणार होतो आपण, पण सगळं वेळेचं नियोजन चुकलं म्हणून घेतलं.
सगळे लोक असं गौतम बुद्धांना हात जोडायला लागले. गौतम बुद्धांनी त्यांच्याकडे पाहिलं बी नाही, डोळे बंद केले. यांनाच त्यागून इकडे आलो तर हे पुन्हा हात जोडायला तयार आहेत. पण गौतम बुद्धांना हात जोडणाऱ्यांबद्दल काही वाटलं नाही. पण ज्याच्यावर बसले होते ना, कशावर, ते गाढव म्हणे ह्या बी भागात मला फार ओळखता हो म्हणे. तुम्हाला कळायला जरा अवघड असेल ते. इकडे पण मला चांगले लोक मानतात म्हणे. सुज्ञ माणूस म्हणे नालायका तुला नाही मानत, तुझ्या पाठीवर साधू बसले म्हणून लोक हात जोडताय. हे ध्यानात ठेवा, लोक आपल्याला नाही मानत, आपण संप्रदायात आहोत म्हणून लोक आपल्याला मानतात. आणि संप्रदायात योग्य काम करणारे माणसं असले की धन्य जगी तोचे एक हरिरंगनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे विठोबार वारकरी संप्रदायाची अशी परंपरा आहे. सकाळचं कीर्तन असलं की त्या जाणकार कीर्तनकारांनी पहाटेच्या कार्यक्रमातल्या अभंगातला एक कार्यक्रम अभंग घ्यायचा असतो. ही परंपरा आहे, बुजुर्गांनी घालून दिलेली आहे. म्हणून वासुदेवाचं आपण नियोजन केलं. नुनती पुरती अधिकते सरते करुण या हे मेक आहे ना भाऊ. करुण कधी कोणता अभंग घ्यायचं ते बी कळलं पाहिजे ना. म्हणजे वासुदेव जवळ आहेत म्हणून त्यांचा अभंग घेतला असं नाही बरं का, तुम्ही म्हणून हसले. हे वासुदेव नावाचं प्रकरण आहे, त्या प्रकरणातला अभंग आहे. हे वासुदेव नावाचं प्रकरण आणि ते कालचं दुसरं प्रकरण आहे. नुनते पुरती अधिकते सरती करुणी ह्यावे तुमचे विनतसे सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी विठ्ठल जय जय हरी जय.